हाय एव्हरीवन. तर तुम्हीही डायटिंग करताय का वेट लॉस कमी करण्यासाठी? पण काही केलं तरी ते वेट लॉस होत नाही आहे, तर त्याच्यामागे काही रिझन्स असू शकतात. तुमचा पोर्शन कंट्रोल नसेल किंवा तो जर क्वांटिटी तुमच्या पोर्शनची खूप जास्त असेल आणि जर हेल्दी खाताय तुम्ही, तर हे तुम्हाला कॅलरी तुमची वाढवू शकतात आणि जर तुमची कॅलरीज वाढते आहे, तर तुमचं वेट लॉस कसं होणार आहे? नेक्स्ट आहे, जर तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन कमी असेल, तर तुम्हाला भूक खूप लवकर लागते आणि मग तुमचं ओव्हरईट होतं, क्रेव्हिंग्स होतं आणि त्याच्यामुळे तुमचा वेट लॉस होत नाही. तुम्ही दिवसभरामध्ये चहा, कॉफी, ज्यूस किंवा अजून काही पिताय, जे की लिक्विड कॅलरीज तुम्हाला देतात, ते की आपण इग्नोर करतो. पण लिक्विड कॅलरीजमध्येही खूप जास्त प्रमाणात शुगर किंवा फॅट्स असू शकतात, ज्याच्यामुळे तुमचं वेट लॉस नाही होत. हे सगळं तुमच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीवरती सुद्धा डिपेंड असतं. लाईक तुम्ही म्हणताय की मी जिम करतो, डाएट करतो, तरी माझं वेट लॉस नाही होत आहे. तर तुम्ही जिमला फक्त दिवसातून 1 घंटा जाताय आणि दिवसभर नंतर काहीच ॲक्टिव्हिटी फिजिकल नाही करत आहे, तर मग तुमचं वेट लॉस होणारच नाही. तुमच्या लाईफमध्ये स्ट्रेस असेल आणि तुमची झोप कमी होत असेल, तर तुमचे हॉर्मोन्स हे डिस्टर्ब होतात आणि त्याच्यामुळे जर फॅटचं जे लॉस आहे, तर कमी होत जातं. हॉर्मोन्समुळे फॅट लॉस हा स्लोली होतो आणि क्रेव्हिंग्स वाढतात. मलाही असं वाटत असणार की लाईक मला 2-3 दिवसातच रिझल्ट भेटले पाहिजे, तर असं नाही. बॉडीला कन्सिस्टन्सी पाहिजे असते. लाईक तुम्ही 2 दिवस डाएट करताय आणि नंतर डाएट नाही करत आहे, तरी तुम्हाला रिझल्ट्स नाही भेटणार. तर बॉडीला कन्सिस्टंटली तुम्हाला हेल्दी खावं लागेल आणि ते पोर्शन साईज कंट्रोल करावं लागेल आणि बाकी सगळ्या इतर गोष्टीसुद्धा तुम्हाला बॅलन्स कराव्या लागतील. तेव्हा जाऊन तुम्हाला रिझल्ट भेटेल. थँक यू.